नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आज दिनांक 15 मे रोजी आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपले थकबाकीदार शेतकरी, त्यासोबत चालू किंवा परतफेड नियमितपणे परतफेड करणारे शेतकरी, त्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आणि जे काही आपले सर्वसामान्य नागरिक आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या काही घोषणा ज्या आहेत त्या केल्या आहेत. आणि यातील सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की शेतकरी कर्जमाफी. तर या संदर्भात आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आता आपली जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हालचालीला आता वेग आल्याचं समोर येत आहे. कारण की आपल्या सरकारनं 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं आणि त्यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीसुद्धा नेमली आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी असं आता या होणाऱ्या कर्जमाफी योजनेला नावसुद्धा देण्यात आलं असून या कर्जमाफीच्या माध्यमातून आपल्या पात्र असलेल्या शेतकरी बांधवांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे तर ते सरकारकडून माफ केलं जाणार आहे. आणि त्यासोबतच जे शेतकरी आपले दरवर्षी नियमितपणे रेग्युलरपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत असतात तर अशा प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सुद्धा 50 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्त्वाची माहिती देत आपल्या शेतकरी बांधवांना खुशखबर जी आहे तर ती दिली आहे. आणि या संदर्भात सविस्तर माहिती पाहायचं झालं तर आज म्हणजे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा दौऱ्यावर आले होते. आणि यावेळी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे की पंतप्रधान आवास योजना जो आपल्या ग्रामीण भागासाठी आहे तर त्यामध्ये लाभार्थ्यांचा मेळावा आणि महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण कार्यक्रम होता. आणि त्यावेळी ते आता बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी आपल्या शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. आणि येत्या 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याने त्यांच्या कर्जाचा बोजा आता हलका होणार आहे. आणि यावेळी नियमित आणि थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठी खुशखबर दिली आहे. आणि कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत आणि अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपये भाव मिळत असल्याने कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. आणि अशा वेळी मी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कांदा विकत घ्या अशी विनंती केली आहे. आणि या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैसे या दराने कांद्याची खरेदीसुद्धा सुरू होत आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आणि त्यासोबतच शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत येत्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन साखर कारखानदारीच्या संदर्भात एक बैठक घेणार आहोत. आणि केंद्र व राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरील संकट दूर करेल असा शब्दसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आणि त्यामुळे आपल्या राज्यातील ऊस उत्पादक, कांदा उत्पादक आणि चालू तसेच म्हणजे की नियमित परतफेड करणारे रेग्युलर कर्जदार आणि त्यासोबत थकबाकीदार शेतकरी या सर्वांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10,000 रुपयापर्यंतचे टॉप 3 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.